अस्तर आणि ब्लाऊज पीसची कटिंग करून घेतलेली आहे। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच, शोल्डर आहेत 7 इंच, छाती घेर आहे 9.5 इंच, कंबर घेर आहे 8.5 इंच, आर्म होल आहेत 5.5 इंच, गळ्याची रुंदी आपल्याला 4.25 इंच घ्यायची आहे। बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला 4.25 घ्यायची आहे। नॉर्मल गळ्याची 2.5 इंच रुंदी असते आणि उंची घ्यायची आहे 3 इंच। जे मार्क केलेलं आहे त्यांना आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। वरच्या गळ्याला आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे। थोडा डार्कच करायचा आहे चॉकने, जेणेकरून बॅक साईडला पण आपल्याला दिसेल। वरच्या गळ्याला आपल्याला राऊंड शेप देऊन झालेला आहे। आता आपल्याला दुसरा शेप द्यायचा आहे। त्याची पण रुंदी 4 इंच घ्यायची आहे। वरच्या गळ्यापासून 1.5 इंच खाली द्यायचा आहे शेप। 7 इंच रुंदी, 4 इंच घेऊन आपल्याला स्क्वेअर बनवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि मधोमध फोल्ड करायचा आहे। आपण हा जो शेप ब्लाऊज पीसवर काढलेला आहे तो आपल्याला कॅनव्हास पेपरवर उमटवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पेनाने कॅनव्हास पेपरवर शेप काढून घ्यायचा आहे। बॅक साईडला पण आपल्याला सेम असाच शेप देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला शेप देऊन झालेला आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। आधी आपल्याला वरच्या गळ्याचा शेप करून घ्यायचा आहे। जो आपण राऊंड शेप दिला आहे त्याला 1 नंबर साइजची शिलाई मारून घ्यायची आहे।
शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला पाव इंच आतमध्ये कट करून घ्यायचा आहे. राऊंड शेपला आपल्याला मध्ये मध्ये कट्स द्यायचे आहे, जेणेकरून फोल्ड झाल्यानंतर आपला राऊंड शेप हा व्यवस्थित येईल. असे कट्स मारून घ्यायचे जवळजवळ. कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे. नको असलेला कापड आपण कट करून घ्यायचा आहे. वरून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला राऊंड शेप अगदी व्यवस्थित दिसेल. हा आपला वरचा राऊंड शेप रेडी झाला. ब्लाऊजच्या कंबरेखालील भागाला पण आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर व ब्लाऊज पीस जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे रेडी झालेला आहे आपला वरचा शेप. आता आपल्याला सेकंड शेप द्यायचा आहे. मधोमध अशी खून करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण कॅनव्हास पेपर ब्लाऊज पीसला अटॅच करू तो अगदी व्यवस्थित बसेल. 1.5 इंच वरच्या राऊंड शेपपासून खाली आपल्याला सेफ्टी पिनने कॅनव्हास पेपर अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो शेप आहे त्याला आपल्याला 1 नंबरच्या शिलाईने शेप देऊन घ्यायचा आहे. आपल्याला त्या शेपवर डबल शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपण ब्लाऊज पीस जेव्हा धुतो तेव्हा आपला शेप लूज पडत नाही, व्यवस्थित राहतो अगदी. त्यानंतर आपल्याला मधला पार्ट कट करून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. आपले दोन्ही गळे रेडी झालेले आहेत. आता ह्या ब्लाऊज पीसवर डायमंडचं वर्क आहे, म्हणून याला आपल्याला राऊंड शेपला आणि खालच्या गळ्याला आउटलाईनला ग्ल्यू लावून डायमंड चेन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणखीन छान दिसेल. ग्ल्यू अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हा ग्ल्यू फॅब्रिक ग्ल्यू मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळेल.
त्यानंतर आपल्याला ही डायमंड चेन आउटलाईनला लावून घ्यायची आहे. जेव्हा आपण ही डायमंड चेन आउटलाईनला लावतो तेव्हा ती लावून झाल्यानंतर व्यवस्थित सुकून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला धाग्याने, सुईने आणि धाग्याने आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे. जसं आपण वरच्या राऊंड शेपला आउटलाईनला डायमंड चेन लावून घेतली आहे तशीच आपल्या खालच्या ब्लाऊजच्या गळ्यालाही लावून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने लावायची आहे. ग्लू सुकल्यानंतर आपल्याला सुई धाग्याने फिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण लावून झाल्यानंतर आपला गळा अजून छान दिसतो. त्यानंतर आपल्याला हँगिंग लावायचे आहेत आणि ते व्हाईट कलरमध्येच आपल्याला इझिली अवेलेबल मार्केटमध्ये भेटतील. त्यासाठी आपल्याला पाईप मणी किंवा आपण पाईप बीट्स बोलतो ते घ्यायचे आहेत. ते 7-8 घेतले की त्यानंतर आपल्याला ते हँगिंग, रेडीमेड हँगिंग त्यामध्ये अटॅच करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला अजून 4 किंवा 5 तुम्हाला जसे हवे तसे हँगिंग लावून घ्यायचे आहेत.
त्याने आपला ब्लाऊज अजून छान दिसेल. अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये एकदम फॅन्सी ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.